हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी। आपण आज बघणार आहोत गव्हाची कुरडई। त्यासाठी आपण घेतले आहेत 5 किलो गहू। 5 किलो गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। 4 दिवस हे गहू भिजू द्या। 1 दिवस आड यातलं पाणी बदलवा, म्हणजे या गव्हाचा वास येत नाही। आज 4था दिवस आहे। गहू भिजला का नाही ते बघण्यासाठी गहूला दाबून बघा। गहूतून चिक निघायला लागला का समजून जायचं आपला गहू भिजला आहे। असं गाळणीच्या सहाय्याने सर्व पाणी काढून घ्या आणि चक्कीवर दळायला पाठवून द्या। आपण आपला गहू चक्कीवर दळून आणला आहे। आता तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे चिकाचा जो ताम आहे तो गाळण्यासाठी पहिले भांड्याला एक कापड बांधा, कापडाला तेल लावा, मग हे ताम गाळून घ्या आणि रात्रभर पॅक बंद डब्यामध्ये ठेवा चिक बसण्यासाठी। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा आपला चिक बसला आहे। आता त्यावर आपण तुरटी फिरवून घेऊया आणि त्यावरचं पाणी सर्व फेकून देणार आहोत। पाणी हळूहळू काढा, म्हणजे आपला चिक फेकला जाणार नाही। पाणी आपण चिकासाठी 1 कपभर मीठ आणि हे तेल आपण चाटूला आणि सोऱ्याला लावून घेणार आहोत। चिक हटण्यासाठी आपण पातेलं ठेवलं आहे। त्यामध्ये आता आपण 2.5 पातेलं पाणी तापवायला ठेवणार आहोत। 2 पातेलं भर चिक आहे म्हणून 2.5 पातेलं भर पाणी। अर्ध पातेलं पाणी काढून घ्या बाजूला। गरम पाणी हातशीर राहू द्यायचं। 1 कपभर मीठ टाका। 1 कपभर मीठ। आता हे पाणी चांगलं उकळू द्या। हे बघा पाणी उकळलं आहे। त्यामध्ये बघा असं हलवत राहा, हळूहळू हळूहळू एकच लेअर में चिक टाकत राहा। हे बघा असं व्यवस्थित प्रकारे हाटून घ्या चिक। सोऱ्यामध्ये चिक भरून घ्या। अशा कुरड्या टाकून घ्या। आपल्या कुरड्या सुकल्यावर अशा झाल्या आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तेल कडकडीत तापलं आहे, तर त्यामध्ये आपण कुरडई टाकून घेणार आहोत। हे बघा किती छान फुलली आहे। या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला माहितीनुसार कुरडई कशी करायची, चिक कसा काढायचा हे सर्व दाखवलं आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।